घरात एक खूप मोठा खजिना होता. त्या खजिनावरती एक साप राहायचा, खूप मोठा साप. आणि दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी सुधाकर शेठ व त्यांच्या घरातले सर्व मंडळी रात्रीच्या वेळेला तळघरात जायचे. 5 रांजण होते, त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या सर्व. बस त्याच्यावर तो बसलेला असायचा. हे सर्व लोक तळघरात गेले की त्याची पूजा करायची, त्याला नैवेद्य दाखवायचं. दूध जे जे काही नागाला लागेल ते सर्व तिथं ठेवून द्यायचे. मग नाग खाली उतरायचा. तो नैवेद्य त्याने खायला सुरुवात केली. त्यांच्याजवळ एक पूर्वजांनी एक लोटा दिला होता. बस त्या लोट्यात ते खजिन्यातील काही मोहरा भरून घ्यायच्या आणि तेवढा एकच लोटा फक्त भरायचा. तेवढा लोटा भरला का मग हे सर्व निघून यायचे. नागाचं बी दूध वगैरे पिलं गेलं, जे काही खायला दिलं असेल ते खाल्लं.